आपल्यासोबत जे मुंबई-नागपूर समृद्धी त्याप्रमाणे मावेजा देण्यात यावा अशी बऱ्याच लोकांची मागणी होती. जालना-नांदेड आता समृद्धी मार्ग जो जातोय त्याच्यातल्या शेतकऱ्यांची देखील ते एक मागणी ती पण आहे, की त्याप्रमाणे मावेजा देण्यात यावा. आपल्यासोबत एक शेतकरी आहे नंदापूरहून आलेले. त्यांना आपण जाणून घेऊया. दादा पहिले तुमचं नाव सांगा. मी विलास त्र्यंबकराव टेकाळे, राहणार नंदापूर. तुमची देखील जमीन मुंबई-नागपूरमध्ये गेली असं कळालं तुम्ही आल्यावर सांगितलं. तर त्याच्यात आणि ह्याच्यात काय सुरू आहे तफावत ते त्याबद्दल काय सांगाल? कारण आम्हाला जे समृद्धी महामार्गामध्ये जे रेट भेटले त्या हिशोबाने हे रेट काहीच नाही. आता त्याच्यानंतर 5-6 वर्षाचा कालखंड उलटून गेला आहे. कारण भाव वाढलेत, जमिनीचे भाव वाढलेत आणि तरी पण शासन हे मी आता बघितलं, बरेच जणांना विचारलं, कारण माझ्या बहिणीसुद्धा देवमूर्तीला या ठिकाणी जमीन चालली, मी त्यांना जाऊन विचारलं. कारण ते एकदम कमी आहे. हे शासनाने असं काही करू नये आणि मी या ठिकाणी आपले सन्माननीय दिलीप राठी साहेब आणि सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती करेल, की तुम्ही आत्मदहन 5 तारखेला करणार आहेत. फक्त आम्हाला बी अशीच अडचण आली होती. आम्ही समृद्धी महामार्गामध्ये, परंतु अधिकारी कुठेही ठाक लावून देत नव्हते. आमचं जे मूल्यांकन झालं, जे योग्य ते न्याय मिळाला, ते आपले जालन्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब त्यांच्यामुळेच आमचं पूर्ण. आता मी सांगतो, बदनापूरमधून तो रोड आला, बरेचशा मतदारसंघातून आला, पण त्यावेळेस फक्त अर्जुनराव खोतकरांनी आम्हाला सपोर्ट केला. आमचं मूल्यांकन काय 2,000 काढलं होतं, परंतु अर्जुनराव खोतकरांनी स्वतः येऊन त्या कलेक्टरला आणून त्यावेळेस ते MIDCचे मंत्री होते आपले एकनाथरावजी शिंदे, आता सध्याचे उपमुख्यमंत्री, त्याला आणून त्या बगीच्यात बसून याला काय काय करावं लागतं, विहिरीला कसं म्हणजे विहिरीचं कसं असतं, हे सगळं शेतकऱ्याची भावना त्या ठिकाणी जाणून घेतलं मी त्या माध्यमातून. फक्त कारण ही पिळवणूक करते, हे मागचे अधिकारी पिळवणूक करतात, परंतु याला एक ठामपणे असा एखादा नेता किंवा एखादा हे काम करू शकतो फक्त अर्जुनरावजी खोतकर. मी या सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही फक्त अर्जुनरावच्या पाठीमागाला अर्जुनरावच हे काम करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये धमक येते. शेतकरी जाण असणारा नेता आहे, मला काही इथं त्यांचे हे करायचं, परंतु त्यांनी आमच्या समृद्धी महामार्गामध्ये फक्त त्याच नेत्याने उठाव केलेला आहे आणि त्या नेत्यामुळे समृद्धी महामार्ग बी लवकर महामार्ग लवकर झाला आणि योग्य ते मोबदला मिळाला. पुन्हा एकदा मी या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो की 5 तारखेपर्यंत एकदा तुम्ही फक्त अर्जुनरावजी खोतकरांच्या मागे लागा. ते करतील ते कोणी करणार. तुम्हाला काय मावेजा देण्यात आला होता आणि किती एकर जमीन गेली होती? माझी 2.25 एकर जमीन गेली होती. द्राक्ष लावले होते, डाळिंब होते. आता द्राक्षाची किंमत बघा, या अधिकाऱ्यांना ₹1900 काढली होती 1,900. मग आता आम्ही असंच परेशान झालो, कारण अधिकारी ठाकच लागून देत नाही. मग आम्ही सगळे शेतकरी मिळून सनी आमदार साहेब म्हणजे खोतकर साहेबाकडे गेलो. खोतकर साहेबाला समजून सांगितलं, आम्ही मागितलं 4,000 द्या, 5,000 द्या, परंतु त्यांनी थांबायला सांगितलं आणि त्यांनी पूर्ण ती टीम फिरवली, अधिकाऱ्याची, मंत्र्याची, कलेक्टरची. कलेक्टरला स्वतः नेऊन ते दाखवलं. मुख्यमंत्री सुद्धा तिथे आले होते. त्याला सगळं ते दाखवलं आणि ते आम्हाला योग्य ते मोबदला त्या ठिकाणी मिळाला. कारण ₹13,000 भेटले, 12,800 जे 1900 काढले होते. म्हणजे असं अधिकाऱ्याचा आणि यांचा तफावत आहे. जे करून शासन, आता काय माहिती आहे का, शासन तर द्यायला बसलं, परंतु ते अधिकाऱ्यामार्फत वर तसा अहवाल जायला पाहिजे ना, आणि त्याच्या मागं कोणीतरी पाहिजे. आपलं भाग्य आहे की या ठिकाणी अर्जुनराव तुमचं, मी साहेबांनी पुन्हा एकदा विनंती करतो की थोडं साहेबाच्या मागे लागा. आत्मदानाचा विषय या ठिकाणी घेऊ नका, कारण याच्या शोधात आम्ही पण आत्मदानाचा इशारा दिला होता, कारण होत नव्हतं, परंतु खोतकर साहेब आम्हाला मिळाले आणि खोतकर साहेबांसारखं आमचं काम झालं. जसं आपल्यासोबत होते विलास टेकाळे नंदापूरहून इथून आलेले. त्यांची जमीन गेलेली आहे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामध्ये. त्यावेळेस पण थोडंफार प्रमाणात का होईना असा प्रकार चालू होता. पण कुठं ना कुठं जे जालना-नांदेड समृद्धी महामार्गामध्ये चालू आहे, त्या प्रमाणात ते मुंबई-नागपूरमध्ये झालेलं नव्हतं. आणि तरी देखील अर्जुनराव खोतकर त्यांनी पुढाकार घेऊन त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. त्यांनी विनंती केली इथल्या अशा आंदोलक शेतकऱ्यांना, की तुम्ही त्यांच्या मागं हे करून काम करून घ्यावं, कारण ते एक धमक ठेवतात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची. इथले अधिकारी जर जुमानत नसतील तर त्यांना नेत्यांनी जाब विचारला पाहिजे, कारण नेत्यांनो तुम्हाला ह्याच बळीराजानं, ह्याच कुटुंबातील लोकांनी देखील मतदान करून निवडून दिलेलं आहे. तर हे नेते लोक आता पुढं कसं या गोष्टीकडे पाहतील, जाब विचारतील का नाही विचारतील, पुढची घटनाक्रम कसा होतो आपण तुमच्यापर्यंत अपडेट आणत राहू. मी अनुप राठी, आपण पाहत राहा पार्श्वमी डिजिटल.